मुलगी वयात येणं, मासिक पाळी सुरू होणं हा अगदी एक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि यावेळेला जे सॅनिटरी पॅड्स वापरतात तो विषय आजकाल जाहिरातींमुळे घराघरात पोहोचलाय. जाहिरात झाली पण जागृती झाली आहे का? आमची रिपोर्टर शची मराठे हिनं काही जणांना याबद्दल विचारलं. बघूयात तिचा एक रिपोर्ट. जेव्हा तुम्ही क्लॉथ वापरायचा तेव्हा इट वॉज व्हेरी इनकन्व्हिनियंट. म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला परत चेंज करण्याचा प्रॉब्लेम होता आणि प्लस इट वॉज अनहायजेनिक. 20 ते 25% लेडीज कोपऱ्यात उभं राहून सेपरेट मागतात. समोर कोणीच घेऊन जाऊ शकत नाही ना. आता तो प्रॉब्लेम नाही आहे, आता ते व्यवस्थित घेतात, म्हणजे मागून घेतात. त्याच्याकडे ग्लासमध्ये ठेवलेलं असेल तर बोट जाऊन दाखवतो, नाही तर मग त्याला सरळ नाव सांगतो की मला विंग्सवाला पाहिजे किंवा मग शेपर्सचा पाहिजे किंवा मग विस्पर्सचा पाहिजे. आमच्या वेळेला आम्ही हे कापडाचीच वस्त्र वापरत होतो, पण आता त्या मुलांना सगळं माहिती असल्यामुळे मी तिच्यासाठी आणून पण ठेवलेली होती आणि मला ते पण वापरलं नसल्यामुळे कसं हे करायचं तेही माहिती नव्हतं. पण माझा मुलगा घरात होता आणि त्याने ते मला दाखवलं. म्हणजे इतकं हे पुढे गेलेलं आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे असं लाज किंवा भीती अशी पण राहिलेली नाहीये. जेव्हा आम्ही वापरायला सुरुवात केली तेव्हा ते थोडंसं नवीन होतं, म्हणजे इतकं सर्रास वापरलं जात नव्हतं आजच्या इतकं. ते कसले डाग बी काढतात लागतात ना त्याचे हायच का असं आम्हाला वाटायचं. जे डाग लागतात ते आता दाखवतात ना, हे डाग जायसाठी हे वापरतात म्हणून असं आम्हाला वाटायचं. तुम्ही ज्या प्रमाणे हे सगळं विकताय तर त्याची दुसरी बाजू पण तुम्हालाच तयार करायला पाहिजे. एक गोष्ट प्रॉडक्ट तुम्ही आलं तर त्याचं ते डिस्पोजलची पण जबाबदारी याच लोकांनी घ्यायला पाहिजे. काहीतरी अशी एक जागा ठरवून दिली पाहिजे, म्हणजे एका ठराविक ठिकाणी की अशा वस्तू तिथे जाऊन टाकल्या पाहिजे. असे इकडे तिकडे कुठेतरी टाकण्यापेक्षा तिथे टाकल्या म्हणजे ते प्रपोज कुठेतरी पुढे जाईल ना. आणि या सॅनिटरी नॅपकिन्स बरोबर जागृती करणारे गूंज या संस्थेचे संस्थापक अंशु गुप्ता आज आपल्या सोबत आहेत. अंशु जी, मैं आपसे यही पूछना चाहती हूँ कि सैनिटरी पैड अक्रॉस द काउंटर मांगने में भी बहुत शर्म महसूस करती है महिलाएं, तो इसके बारे में ये सब टैबू क्या है, क्यों हमारे मन में ये सब भय है और इसका विश्लेषण आप कैसे करेंगे? इस भय के कारण क्या होता है? देखिए, भय नहीं है बेसिकली। ये एक ऐसा सब्जेक्ट है जिसमें मैंने देखा है कि उसमें अमीर गरीब पढ़ा लिखा अनपढ़ कोई अलग अलग नहीं होता। सबका रिएक्शन लगभग और या बिल्कुल एक सा होता है। अभी जब बॉम्बे में जब CNN IBN अवार्ड का था तो मैंने इस सब्जेक्ट पे स्टेज से बोला तो आपको बोलते हुए साफ नजर आता है कि सामने बिल्कुल एक ऑडियंस है जो बहुत पढ़ा लिखा है, बहुत मतलब जिस सोसाइटी का ऊपरी तबका आप उसे मानते हैं, बट उसमें भी आप बहुत सारे लोगों को देखते हैं कि बहुत अनकंफर्टेबल है बात करते हुए। हम लोग अक्सर ये जाके बोलते हैं गाँव में, जब लोग से जाते हैं तो हम यही कहते हैं कि भाई तुम कहते हो कि जब तुम मासिक के थ्रू जा रहे हो तो यदि अचार छुओगे तो अचार सड़ जाएगा, तो क्या अमेरिका की महिला अचार नहीं खाती या यूरोप की महिला अचार नहीं खाती? उसका अचार क्यों नहीं सड़ता, तुम्हारा अचार कैसे सड़ जाता है? तो मुझे हमेशा लगता है कि ये जो आपका नॉर्मली जैसे एक हमारे समाज ने हमेशा महिलाओं को दूसरा दर्जा दिया है और उनको दबाने का एक कोई ना कोई हम बहाना ढूंढते रहते हैं, तो ये एक ऐसा मुद्दा है जिसमें सिर्फ पुरुषों ने नहीं दबाया, महिलाओं ने भी दबाया, क्योंकि जितने भी इससे जुड़े हुए टैबू हैं उनको इम्प्लीमेंट करने का या उनको लागू करने का काम महिलाएं करती हैं। हाँ, बिल्कुल, घर की ही कोई बुजुर्ग महिला यही वही लागू करती है, उसमें कहीं पुरुष बीच में नहीं आता। अंशु जी, मैं इसी बात को आपसे और आगे लेना चाहती हूँ। बहुत अहम बात आपने अभी कही कि महिला ही वो टैबू खुद मानती है, लेकिन जो गूंज ने जब सैनिटरी पैड्स भी तैयार किए महिलाओं के लिए, वो सब प्रयोग के लिए उसकी प्रक्रिया के बारे में हमें कुछ बताइए। देखिए, मैं बताता हूँ, एक बार चेन्नई में हम लोग काम कर रहे थे, सुनामी की वेस्टेज थी, कपड़ा कोई 20 लाख कपड़ा था जिस पर हमने काम किया। तो ऐसी बातचीत चल रही थी, मतलब इसकी शुरुआत तो बहुत पहले हो चुकी थी, बट मैं आपको जरा सा स्टोरी बता देता हूँ। तो वहां पर हमारी करीब 40 महिलाएं हैं जो हमारे साथ काम कर रही थी। तो हमको कहीं ना कहीं से वो उनको एक रिश्ता हम लोगों से बनता है कि भाई हम बहुत ही ओपनली खुल के इस सब्जेक्ट पे बात करना चाहते हैं। और जो मैं हमेशा कहता हूँ कि इसको अर्बन हाउस होल्ड में भी हमको डाइनिंग टेबल का सब्जेक्ट बनाना है कि आप इस पर बात करो, जब तक बात नहीं करोगे तब तक होगा कैसे। आपको ये समझना पड़ेगा कि महिलाओं की जो हेल्थ है उसको, यदि आपने नैपकिन की प्रॉब्लम सॉल्व कर दी तो शायद आधी तो महिलाओं की या RCH की ये समस्याएं होंगी नहीं आपको। तो मुझे याद है कि 2 महिलाएं उस टाइम उस दौर से गुजर रही थी। तो हमने वहीं की वहीं बैठ के एक थोड़ा सा उसको डिजाइन किया और उनको बोला, साफ कपड़ा निकाल के उसमें से, और उनको बोला कि भाई तुम इसको इस्तेमाल करके देखो और फिर बताओ कि इसमें कुछ फायदा होता है कि नहीं होता। अगले दिन सुबह हम फीडबैक लेते हैं और वो बताती हैं कि ये तो बहुत ही मतलब एक अच्छा प्रयोग यहाँ पर आपने किया। और धीरे धीरे हमने उसको बढ़ाते चले गए उस चीज को।
और हमारा तो बहुत ट्रेडिशनल प्रयोग है, हम तो कुछ भी एक पुराने कपड़े के अलावा कुछ इस्तेमाल नहीं कर रहे, जो लगभग हिंदुस्तान की हर महिला जानती है। हर महिला जस्ट जानती दैट है। कि उसको उससे जुड़े भी हर महिला जानती है, भ्रांतियां हैं, वो समझती नहीं उसको कैसे इस्तेमाल करना है, उसके लिए सफाई कितनी जरूरी है, कहाँ फेंकना है, कैसे इस्तेमाल करना है, हाथ साफ क्यों होने चाहिए, वो सब छोटे छोटे जो चीजें हैं वो बड़े मुद्दे बन गए हैं यहाँ पर। और दूसरा जो सबसे बड़ी कमी है कि मैं जैसा पहले भी बोला कि जब कपड़ा पहनने के लिए नहीं है तो नैपकिन के लिए कहाँ से आएगा आपके पास? कहाँ से आएगा? बहुत अहम मुद्दा है। 40 रुपए वाली साडी सुषमा, मला हेच विचारायचंय की अंगावर घालायला वस्त्र नाहीत, लाज झाकायला साडी नसेल, पदर नसेल, या ह्याच्यासाठी कुठून कापड काढणार? पण हा जो गुंजचा प्रयोग आहे यांनी खरं तर महिलांनाच वापरून महिलांकडूनच त्यांच्यासाठी करून घेतलं. हे महाराष्ट्रात होऊ शकतं का? महाराष्ट्रात हे 100% होऊ शकतं, म्हणजे अशक्य काही नाहीये. म्हणजे मला हा प्रयोग खरंच माहित नव्हता, परंतु आत्ता गुप्ताजी म्हणाले ज्या पद्धतीने की महिलांशी एकदा बोलायला लागलं की मग त्या हळूहळू बोलायला लागल्या की त्या अतिशय छान बोलतात, मग प्रश्न येत नाहीत. तर तशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधून या पद्धतीने प्रयोग करता येईल. मुद्दा असा आहे की दोन्ही स्तर तुम्हाला गावात सापडतात. अगदीच कपडा घालायला नाही असे जसे महिला आहेत तसं आपल्या खाऊन पिऊन कष्टाने आपलं सुखी असतात. तू बचत गटांमध्ये इतकं काम केलंयस, या ह्याच्यात बोलता बोलता काही फरक पडतो का त्यांच्यामध्ये? कारण या वेळेला बघ देवळात जात नाहीत किंवा काय, तर त्यांच्याशी सतत बोलत राहिल्याने काही परिवर्तन होतं आतमध्ये? परिवर्तन होतं, पण त्याला खूप वेळ लागतो. जसं की आता आमच्या महिला गावोगावी जेव्हा जातात तर देवळात गेल्यानंतर पंढरपूरला गेल्या, विठ्ठलाला दर्शनाला मी गेले नाही का, तर म्हणे नाही चालू होती, म्हणजे पाळी पण म्हणत नाही, चालू होती म्हणून नाही गेले. आता असं म्हणल्यानंतर मी त्यांना विचारला प्रश्न की रुक्मिणी होत नव्हती का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्या खरं थोड्या गडबडतात की एकदम ह्याला काय उत्तर द्यायचं, आणि ती देवी आहे आणि मग त्या देवीच्या संदर्भात असं काही बोलायचं नाही. तर ती महिलाच होती तुमच्यासारखी. आता हे सातत्याने काही वर्ष बोलल्यानंतर न शिवणं हा खरा नाहीये काही, कारण त्याला म्हणजे कुठला धर्म, काही जात, कशाचा संबंध नाहीये. हे हळूहळू हळूहळू स्वीकारायला लागल्या. म्हणजे मी म्हणेन 10-1 वर्षानंतर माझा अनुभव असा आहे की महिला पाळी असली तरी देवाला जातात. पण हा किती हळूहळू होणारा बदल आहे, पण तो केला पाहिजे. त्यात काही माध्यमांनीही भूमिका बजावली पाहिजे. आपण या संदर्भात बोलत राहणार आहोत. आपल्या सोबत आहेत अंशु गुप्ता, गुंज नावाच्या एनजीओचे ते संस्थापक आहेत. फार मोठं काम आहे त्यांचं, ते आज आपल्या सोबत आहेत बोलायला. आणि सुषमा, आपण त्यांच्याशी बोलत राहणार आहोत एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN ला.